आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर आज आपण सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण घडामोडी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या चॅनलवरती करंट अफेअर सोबतच जी केचे पॉईंट्स कव्हर करत असतो. म्हणजे जो मुद्दा करंट अफेअरमध्ये चर्चेत असतो तो आपण विषयाशी संबंध लावून क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग स्टार्ट करूया. आणि आपण या आपल्या चॅनलवरती जानेवारी 2023 पासून तर डिसेंबर 2023 पर्यंतचे सर्व करंट अफेअर महिन्यावाईज कंप्लीट करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून ओळखला जातो. तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाईल तर पोषण महिना कोणत्या महिन्याला म्हटलं जाते असा जर पेपरमध्ये प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आहे सप्टेंबर. मित्रांनो, पोषण सप्ताह हा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो. माहितीसाठी लक्षात असू द्या, स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. संक्रमणाचा महिना ऑक्टोबरला म्हटलं जाते. मित्रांनो, संक्रमणाचा महिना ऑक्टोबर महिन्याला म्हटलं जाते. त्याच पद्धतीने एक लक्षात घ्या, याला ऑक्टोबर हीट सुद्धा म्हटलं जाते, कारण पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो, म्हणून ऑक्टोबरला संक्रमणाचा महिना म्हटलं जाते. तर जॉर्जिया हे USA मधलं ठिकाण आहे. तर बघा, जॉर्जिया या राज्याने ऑक्टोबर महिना हा हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केलेला आहे. मोस्ट टाइम करा, कारण जेव्हाही असे प्रश्न येतात तेव्हा ते पेपरमध्ये विचारले जातात मित्रांनो. ओके, सो जॉर्जिया USA ऑक्टोबर महिना हिंदू वारसा महिना म्हणून साजरा करत आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना करण्यात आली होती. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा LICचा फुलफॉर्म होतो. LICचं मुख्यालय हे मुंबईला आहे आणि मुख्यालयाचं नाव आहे योगक्षेम. LICचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. बघा मित्रांनो, एक LIC आहे आणि एक आहे GIC. GICचा फुल फॉर्म होतो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि याची स्थापना 1 जानेवारी 1973ला झाली होती. म्हणजेच या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाले आहे 2023 मध्ये. जसं व्याघ्र प्रकल्प 1973चा आहे त्याला 50 वर्ष पूर्ण झाले आहे, त्याच पद्धतीनं एक GIC आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, त्याला सुद्धा 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि याचं सुद्धा मुख्यालय मुंबईला आहे, मात्र मुख्यालयाचं नाव सुरक्षा आहे. तर या पद्धतीनं करंट अफेअरशी संबंधित आपण इकॉनॉमिक्समधला पॉईंट कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर भारताची मिस अर्थ इंडिया 2023 कोण ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे प्रियन सेन. मित्रांनो, प्रियन सेन ही राजस्थान या राज्याची आहे. हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे, जगातील पहिली 100% इथेनॉलवर चालणारी कंपनी टोयोटा कंपनी ठरलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण किती टक्के असते? साधारणतः 20% इतके असते. मग आपण काही घडामोडी कव्हर करून घेऊ. मिथेनचं रेणुसूत्र CH4, इथेन म्हणजे होते C2H6, प्रोप्रेन म्हणजे C3H8 आणि ब्युटेन म्हणजे C4H10. जर तुम्ही असं पाठ ठेवलं, मिथेन, इथेन, प्रोप्रेन आणि ब्युटेन, तर C नंतर काही नाही म्हणजे 1 लक्षात घ्या, 2 3 4, त्यानंतर इकडे 4 6 8 10 या पद्धतीनं पाठ ठेवा म्हणजे सहज लक्षात येईल तुम्हाला. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की LPGमध्ये प्रोप्रेन आणि ब्युटेन असे 2 घटक असतात. प्रोप्रेन हे 30% असते तर ब्युटेन हे 70% त्याचं प्रमाण असते. सो अनुक्रमे हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. मग LPG म्हणजे काय? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस होते. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. गुजरात राज्य सरकारने पंचायत राजमध्ये OBCला 27% आरक्षण जाहीर केलेलं आहे. ओके, सो हा एक पॉईंट सध्या चर्चेमध्ये होता, त्यामुळे आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की लक्षात ठेवा मित्रांनो, पेसा ॲक्ट झालेला होता अनुसूचित जमाती संबंधित 1996चा आहे आणि या संबंधित जी कमिटी होती ती होती भुरिया कमिटी. मित्रांनो, पेसा ॲक्ट हा घटनेतील 244 कलमावर आधारित आहे, जो की भाग 10 मध्ये आहे. लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला कलम 244. ओके. त्यानंतर जागतिक संस्कृत दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक संस्कृत दिवस हा 31 ऑगस्टला साजरा केला जातो. मित्रांनो, या दिनाची सुरुवात साधारणतः 1969 पासून झालेली आहे. मग संस्कृत भाषेचे जनक कोण होते तर ते होते पाणिनी. बघा, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणायचं तर दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, कारण आपल्या मराठीची जी जननी आहे ती संस्कृत भाषा आहे, यावरून तुम्ही लक्षात ठेवा. मग आपला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की परिशिष्ट 8 मध्ये सध्या एकूण अधिकृत भाषा किती आहे तर भारतामध्ये अधिकृत भाषा ज्या आहे घटनेमध्ये त्या 22 आहे, मात्र अभिजात भाषा ह्या 6 आहे. 22 मध्ये येतात, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे बघा, इथे दिलेलं आहे, तसं ते कमवू. शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा. तमिळला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, संस्कृतला 5 मध्ये,
तेलुगू आणि कन्नडला 8मध्ये 2 लक्षात ठेवायच्या 8च्या. त्यानंतर मल्याळम 13 आणि उडिया आहे 14. ओके, सो 4 14 या पद्धतीनं थोडं लक्षात घ्या, म्हणजे तुमचं क्लिअर होते. पेपरमध्ये विचारलं जाईल की अभिजात भाषा मिळवणारी पहिली भाषा कोणती, तर उत्तर घ्यायचं आपल्याला तमिळ या पद्धतीनं. किंवा मग 3 ऑप्शन देतील, एक ऑप्शन देतील मराठी. कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही, मराठीला. आणि मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीचे अध्यक्ष आहे रंगनाथ पठारे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे सप्टेंबर मंथमधील, की नवे राष्ट्रीय सहकार धोरण ठरवण्यासाठी नेमलेली समितीचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे सुरेश प्रभू. मित्रांनो, मग भारतातील पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण 1904मध्ये लॉसन यांच्या काळामध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि अलीकडे 6 जुलै 2021 रोजी नवीन सहकार मंत्रालय आपल्या भारतामध्ये स्थापन झालं होतं. मग याचे पहिले सहकार मंत्री कोण होते, तर ते होते अमित शहा. आणि महत्त्वाचं म्हणजे सहकार हा विषय राज्यसूचीमध्ये येतो, हा एक पॉईंट सर्वांनी ते लक्षात घ्या. आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनोने सहकार वर्ष 2012 हे घोषित केलेलं होतं. ओके मित्रांनो, घटनेमध्ये 97वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती 2011मध्ये, जी की लक्षात घ्या सहकार सोसायटी संबंधित होती. जागतिक नारळ दिवस कधी साजरा केला जातो, तर 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. मग केरळ विधानसभेने राज्याचं नाव बदलून केरळम करण्याच्या विधेयकास मंजुरी दिली असली, मात्र तुम्हाला माहीत आहे की एखाद्या राज्यानं मंजुरी दिल्याने होणार नाही, तर त्याला संसदेची मान्यता असणं आवश्यक आहे. याचं कारण काय आहे, त्याला आपण विषयामध्ये जाऊन बघूया मित्रांनो. तर कलम 3 काय म्हणते बघा, एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. मग आता महत्त्वाचा पॉईंट आहे की एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवायचं असेल तर लक्षात घ्या, त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे का, तर हो, राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते. त्यानंतर असाच एक प्रश्न चर्चेत होता, 1 नेशन 1 इलेक्शन अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे मित्रांनो रामनाथ कोविंद. ओके, सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि मतदानाचा विषय आला तर लक्षात ठेवा, मतदानाच्या शाईमध्ये काय असते, तर सिल्वर नायट्रेट असते. तर अशा पद्धतीनं सायन्स, राज्यशास्त्र असे टॉपिक आपण जे आहे ना, हे करंट अफेअरमधून कव्हर करायचे असते. याला म्हटलं जाते करंट अफेअर रिलेटेड सब्जेक्टमध्ये जाणं आणि अशा पद्धतीनं अभ्यास करणे. ओके, ईव्हीएम म्हणजे होते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्ही पॅट म्हणजे काय होते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मला. आणि व्ही पॅटबद्दल जर आणखी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. मित्रांनो, भारताचा पहिला स्वदेशी ऊर्जा प्रकल्प काक्रापारा हा ठरलेला आहे. मग हा काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प आहे, हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तो आहे गुजरातमध्ये. याच पद्धतीने एक उकाई प्रकल्प आहे मित्रांनो. उकाई प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे, तर हा आहे तापी नदी. तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे तापी नदी. मग फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लक्षात घ्या, च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, आर माधवन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यापूर्वी अध्यक्ष होते BP सिंग. मित्रांनो, केंद्रीय व माहिती प्रसारण मंत्री कोण आहे भारताचे, तर ते आहे अनुराग ठाकूर. FTII जी स्थापना आहे, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना ही 1960मध्ये आपल्या पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळं हा एक प्रश्न आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, याचं मुख्यालय सुद्धा पुण्यालाच आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत असेल की आदित्य L1 सूर्याचा अभ्यास करण्यासाठी लक्षात घ्या आपण पाठवलेलं होतं. मग आदित्य L1 कोणत्या तारखेला पाठवलं, जागतिक नारळ दिनाच्या दिवशी. ओके, 2 सप्टेंबरला 2023मध्ये पाठवलं. आणि ते PSLV C57 पाठवण्यात आलं आहे, हा आकडा पाठ ठेवा. ओके, मग लगेच एक पॉईंट मी कव्हर करून दिला होता तुम्हाला की मंगळयान आपण 5 नोव्हेंबर 2013ला पाठवलं होतं PSLV C25, कारण हा जुना प्रश्न आहे पण विचारला जाईल तुम्हाला. आणि इस्रोने अलीकडेच PSLV C56ने सिंगापूरचे किती उपग्रह सोडले असा प्रश्न आला, वन लाईनर, तर लक्षात ठेवायचा आहे 7. 56ने 7 उपग्रह सोडलेले आहे आणि 57ने आपण आदित्य L1 सोडलेला आहे मित्रांनो. आणि PSLV 25ने 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान आपण सोडलेले होते. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड 2023 डॉक्टर रवी कन्नन यांना देण्यात आलेला आहे. ते ऑन्कोलॉजिस्ट आहे, म्हणजेच कॅन्सर तज्ज्ञ आहे. मोस्ट टाईम करा, कारण यावरतीच प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते, तर ते होते आचार्य विनोबा भावे. 1958मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड मिळाला होता. आणि बघा, रॅमन मॅग्सेसे अवॉर्डला सुरुवात जेमतेम 1957मध्येच झालेली होती आणि 58मध्ये आचार्य विनोबा भावे यांना हा अवॉर्ड भेटलेला होता. आणि हा अवॉर्ड जो आहे रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड हा फिलिपाईन्सकडून दिला जातो आणि या अवॉर्डला आशिया खंडाचा नोबेलसुद्धा म्हटलं जाते.
पहिले वैयक्तिक सत्याग्रही होण्याचा मान आचार्य विनोबा भावे यांना मिळालेला होता आणि त्यांनी भूदान चळवळ 1951 मध्ये पोचमपल्ली आंध्र प्रदेश या ठिकाणाहून सुरू पण केली होती. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सब्जेक्टमध्ये जाणं आवश्यक असते. इस्लामिक बँक सुरू करणारा देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे रशिया. शर्यत कायदा कधीचा आहे, तर तो आहे 1937. मित्रांनो, आधार लिंक जन्म मृत्यू नोंदणी करणारं ईशान्येकडचं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे नागालँड. गावामध्ये जन्म मृत्यूची नोंद कोण करतो असा जर प्रश्न आला तर ते उत्तर घ्यायचं आपल्याला ग्रामसेवक. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न दिला आहे, भारतीय रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि CEO कोण ठरलेल्या आहे, तर त्या ठरलेल्या आहे जया वर्मा सिन्हा. यापूर्वी अध्यक्ष होते अनिल कुमार लाहोटी. तर मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की रेल्वे बोर्डची स्थापना कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये झाली होती, तर ती लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झाली होती 1904 मध्ये. आणि रेल्वेची सुरुवात ही 16 एप्रिल 1853ला झालेली होती. लक्षात असू द्या, मुंबई ते ठाणे दरम्यान. आणि पहिले प्रवासी होते नाना जगन्नाथ शंकर सेठ. मग रेल्वे हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर रेल्वे हा विषय केंद्र सूचीमध्ये येतो. आणि भारतामध्ये एकूण रेल्वे झोन आहे मित्रांनो 18 आणि 18वा रेल्वे झोन ठरलेला होता विशाखापट्टणम. त्यानंतर आहे ऑपरेशन मुस्कान, मुंबई RPFने राबवलेलं होतं. उद्देश होता हरवलेल्या मुलांचा शोध घेणे आणि चाइल्ड हेल्पलाईन नंबर विचारलं तर उत्तर घ्यायचं 1098. महाराष्ट्रातील पहिले अवयवदान केंद्र ठाणे या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. तर जागतिक अवयवदान दिवस कधी असतो, 13 ऑगस्ट. 13 ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चर्चेतील ह्युलॉक गिब्बॉन अभयारण्य आसाम या राज्यातील असून हे चर्चेमध्ये आहे, त्यामुळे याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. भितरकनिका हे मागं विचारलेलं होतं परीक्षेमध्ये, ओडिशा राज्यामध्ये आहे. आणि ताडोबा अभयारण्य महाराष्ट्रात मगर प्रजनन केंद्रासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. ताडोबालाच तुम्ही अंधारी अभयारण्य सुद्धा म्हणू शकता, अंधारी प्रोजेक्ट. आणि लक्षात असू द्या, अंधारी प्रकल्प जो की चंद्रपूरमध्ये येतो. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिल्वर पॉपलेट हा मासा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तर याचं मूळ नाव प्रॉम्पेट असं आहे. आणि नीलक्रांती जे आहे ते मत्स्यपालनासंबंधित आहे. नीलक्रांतीचे जनक हिरालाल चौधरी यांना म्हटलं जाते. लक्षात असू द्या, कोणाला म्हटलं जाते, हिरालाल चौधरी यांना म्हटलं जाते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे मत्स्यपालनासंबंधित PC कल्चर आहे, हे लक्षात असू द्या. जगात सर्वात जास्त गरिबी असणारा देश आहे मादागास्कर, 80.6%. मादागास्कर हा आफ्रिका खंडातील देश आहे मित्रांनो. आफ्रिका खंडाला काळा खंड सुद्धा म्हटलं जाते, अज्ञात खंड म्हटलं जाते. भारतात गरिबीचं प्रमाण 10% सांगण्यात आलेलं आहे रिपोर्टनुसार. मग दारिद्र्य आलं तर आपण दारिद्र्यासंबंधित 2 कमिट्या लक्षात ठेवायच्या. एक सुरेश तेंडुलकर कमिटी 2005ची आहे, अहवाल 2009चा आहे. आणि आयोगानं अहवालाची तारीख विचारली होती पेपरमध्ये आणि ऑप्शनमध्ये 5 पण होतं. रंगराजन कमिटीची स्थापना 2012ची आहे आणि अहवाल आहे मित्रांनो 2014चा. मित्रांनो, कॅलरी निकष वापरण्याचे सोडून देण्याचे सुरेश तेंडुलकर कमिटीने सांगितले होते. मात्र रंगराजन कमिटीने कॅलरी निकष वापरलेले होते. ग्रामीण भागासाठी त्यांनी 2155 कॅलरी तर शहरी भागासाठी 2090 कॅलरी सांगितली होते. मात्र साधारणतः ते ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज असते आणि शहरी भागासाठी ते 2100 कॅलरी असते. ओके, सो हा एक फरक लक्षात ठेवा. सध्या देशात भारत आणि इंडिया या देशाच्या नावावरून वाद चालू आहे. तर मग आपल्याला कलम लगेच एक क्लिअर असली पाहिजे की इंडिया दॅट इज अ भारत, म्हणजे घटनेमध्ये इंडिया आणि भारत हे दोन्ही नाव वापरलेले आहे. शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. मग काही देशांना सुद्धा असे नावं बदलवण्याचे प्रयत्न केलेले आहे. तर ते कोणते बघा. दोन हे नाव श्रीलंकेचं जुनं नाव आहे. एबिसिनिया इथिओपिया, बर्मा म्यानमार, पर्सिया इराण, सियाम थायलंड, हॉलंड नेदरलँड आणि तुर्की तर असे नामकरण सुद्धा झालेले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन महासंचालक मनीष देसाई यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो 1919चं असून हेडक्वार्टर दिल्लीला आहे. मग लगेच आपल्याला प्रेस इंडेक्स माहीत असला पाहिजे. जागतिक वृत्तपत्र स्वतंत्र निर्देशांक, त्याच्यामध्ये भारताचा 161वा क्रमांक लागतो. ओके, हा क्रमांक 2022मध्ये 150वा होता, म्हणजे घसरण झालेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. काय झालेली आहे, घसरण. कार्बन न्यूट्रल पंचायत पल्ली हे ठरलेले आहे, तर ते जिल्हा सांबा जम्मू आणि काश्मीरमधील ठिकाण आहे. भारत कार्बन न्यूट्रल होण्याचं टार्गेट 2070 आहे. मग 2050 अमेरिकेला टार्गेट आहे, 2060 हे चीनला टार्गेट आहे आणि भारताला टार्गेट आहे 2070 पर्यंत. ओके, सो आपल्याला कार्बन न्यूट्रल व्हायचं आहे. मित्रांनो, मका संशोधन केंद्र सिल्लोड या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे. मोस्ट टाइम करा, ठीक आहे. आणि ते कुठे, औरंगाबादमध्ये एकूण 8 जिल्हे येतात. सर्वात जास्त मका उत्पादन अमेरिका या राज्यामध्ये होते. पोरापुथ राईस भात याला GI टॅग देण्यात आलेला आहे. हा भात ओडिशा राज्यातील आहे आणि या भाताला लक्षात घ्या क्वीन्स ऑफ राईस असं म्हटलं जाते. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 8 सप्टेंबरला मित्रांनो
जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आलेला होता. राईट टू एज्युकेशन ॲक्ट कधीचा होता? 2009चा. आणि लागू कधी झाला होता? 1 एप्रिल 2010ला तत्कालीन PM डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तो सुरू केलेला होता मित्रांनो. खडूफडा मोहीम 1988 आहे. तर या पद्धतीने आपल्याला सब्जेक्टमध्ये जाणं गरजेचं असते. आय होप की तुम्हाला हे सगळं लेक्चर कळत असेल आणि ही सिरीज पण तुम्हाला आवडत असेल, जे की आपण मंथ वाईज सगळे करंट अफेअर कव्हर करत आहे. लवकरच आपण काही दिवसात वेगवेगळ्या घडामोडी घेत चालू, जेणेकरून ज्याच्यामध्ये आपले सगळे पॉईंट्स क्लिअर होतील. जसं की राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, संरक्षणविषयक घडामोडी, क्रीडा घडामोडी, हे सगळे पॉईंट्स आपण एका एका लेक्चरमध्ये कंप्लीट करू. म्हणजे मंथ वाईज पण करू, त्यानंतर असे टॉपिक वाईज पण करू आणि वीकली पण करंट अफेअर आपण टाकू. म्हणजे आपली भरपूर सारी रिव्हिजन होईल. ओके. भारतातील OpenAI कंपनीचे प्रमुख आहे सॅम अल्टमॅन. यांना इंडोनेशिया देशाने मित्रांनो गोल्डन व्हिसा दिलेला आहे. तर ते पहिले व्यक्ती ठरलेले आहे. भारतातील पहिली भूमिगत ट्रान्सफॉर्मचे उद्घाटन, ठीक आहे, कुठं करण्यात आले आहे ट्रान्सफॉर्मचे उद्घाटन? तर बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी करण्यात आलं आहे. इलेक्ट्रिक सिटी बेंगलोरला म्हटलं जाते. वल्किरी नावाचा AI तंत्रज्ञानावर आधारित रोबोट अमेरिका या देशाचा असून तो हवाई युद्धात, लक्षात घ्या, वापरला जाणार आहे, त्यामुळं महत्त्वाचा आहे. एक कचाका नावाचा रोबोट आहे, तो आहे व्हॉइस कमांडद्वारे कार्य करणारा, तो जपान देशाचा आहे कचाका. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023मध्ये फर्स्ट 3 शहरं कोणते आहे? एक आहे इंदोर, दुसरं आहे आग्रा, तिसरं कोणतं आहे ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस 10 सप्टेंबरचा असतो आणि आत्महत्या काय म्हटलं जाते? सुइसाईड, लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर सर्वात वेगवान 13,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरलेला आहे विराट कोहली. त्यानंतर थोडे प्रश्न राहिले. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026. आता बघा मित्रांनो, 2026 कुठं पार पडणार आहे? अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या 3 देशामध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे 2026मध्ये. कारण फिफा दर 4 वर्षांनी भरतो. मग 22ला कुठं भरली होती ही स्पर्धा? दोहा, कतार या ठिकाणी भरली होती, ज्यामध्ये विजेता होता अर्जेंटिना आणि उपविजेता होता फ्रान्स. फिफा वर्ल्ड कप अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशामध्ये होणार आहे. आणि या 3 देशाची एक संस्था पण आहे मित्रांनो, ते कोणती आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजय ते योगी या पुस्तकाचे लेखक आहे शंतनू गुप्ता. योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर हे आधारित पुस्तक आहे. ते उत्तर प्रदेशचे काय आहे? CM आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी, हे तालुका फलटण, जिल्हा सातारा या जिल्ह्यातील आहे. आणि पुस्तकाचं गाव भिलार, हे पण साताऱ्यातलं होतं. आणि मधाचे गाव मांगर, हे पण साताऱ्यातील आहे. तर अशा पद्धतीनं सातारा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबरला असतो, पण जागतिक म्हटलं मित्रांनो तर तो असतो जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारीला. आशिया कप क्रिकेट 2023 विजेता ठरलेला आहे भारत. कोणाला हरवलं? तर आपण कोणाला हरवलेलं आहे? तर श्रीलंकेला. सामनावीर मोहम्मद सिराज ठरलेला आहे. तर सर्वाधिक रन शुभमन यांनी काढलेले आहे. स्टॅच्यू ऑफ वननेस हा ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आलेला पुतळा आहे. आणि हा पुतळा कोणाचा आहे? आणि हा पुतळा आहे आदि शंकराचार्य यांचा. 108 फूट उंचीचा हा पुतळा असणार आहे ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी. नाव आहे स्टॅच्यू ऑफ वननेस. जागतिक बांबू दिवस कधी असतो? तर तो असतो 18 सप्टेंबर. भारतातील पहिले आर्टिफिशियल बुद्धिमत्ता शाळा काढणारं राज्य ठरलेलं आहे केरळ. त्यानंतर ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र विजयवाडा आंध्र प्रदेशला देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, PM विश्वकर्मा योजना लोहार, सुतारकाम, कुंभारकाम अशा 18 क्षेत्रातील पारंपरिक कारागिरांच्या विकासासाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पहिला टप्पा 5% व्याजदराने 1 लाख रुपये देण्यात येणार आहे. तर दुसरा टप्पा 5% व्याजदरानं 2 लाख देण्यात येणार आहे. असे एकूण 3 लाख रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे, ठीक आहे, कर्जाच्या स्वरूपात. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो? 21 सप्टेंबर. अलीकडेच पार पडलेला आहे. 1981 पासून हा दिवस साजरा केला जातो. एकदा चेक करून घ्या, 1981 आहे का तर. आणि 23ची थीम आहे ॲक्शन फॉर पीस आवर ॲम्बिशन फॉर द ग्लोबल गोल्स. मोस्ट टाईम फिकरा. ॲक्शन फॉर पीस असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. डिजिटल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्समध्ये भारताचा रँक आहे 52वा. आंतरराष्ट्रीय जागतिक अल्झायमर दिवस 21 सप्टेंबरला असतो आणि मेंदू संबंधित हा रोग आहे, लक्षात घ्या. त्यानंतर जागतिक गेंडा दिवस 22 सप्टेंबरला असतो. जुनो हे नासाचं अंतराळ यान आहे, लक्षात घ्या, ग्रहावर स्थित आहे. आंतरराष्ट्रीय कर्णमधील सप्ताह 2023 हा 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या दरम्यान युनोने साजरा केलेला आहे. मग आपल्याला युनोचे काही वर्ष माहीत पाहिजे. 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य व बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 24ला आंतरराष्ट्रीय उंट वर्ष असणार आहे, मोस्ट टाईम फिकरा.
आणि 1975 पाठ ठेवा. स्टेट बोर्डमध्ये 15 रेफरन्स आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975. 1981 मध्ये आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष साजरं करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पहा, कर्नाटकमधील होयसाळा मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर आता भारतामध्ये एकूण 42 वारसा स्थळं झालेले आहे, कारण याआधी 41वं वारसा स्थळ होतं शांतिनिकेतन. मित्रांनो, नैसर्गिक वारसा स्थळ आता भारतामध्ये 7 झालेले आहे, सांस्कृतिक वारसा स्थळ 34 झालेले आहे, तर मिश्र वारसा स्थळ ते 1 झालेलं आहे. आणि एक कोणता आहे? कांचनगंगा सिक्कीम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारताच्या जुन्या संसद भवनाला संविधान सदन हे नाव देण्यात आलेलं आहे, तर नवीन संसदचं नाव काय आहे? लैंगिक समानता निर्देशांकात भारताचा 127वा क्रमांक लागतो 2023 मध्ये. जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला असतो आणि 23ची थीम आहे पर्यटन आणि हरित गुंतवणूक, म्हणजेच टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट. आणि यानंतर बघा मित्रांनो, RBIने अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने प्रवाह पोर्टल सुरू केलेले आहे. भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलं आहे विश्वनाथ घाट, आसाम. गुप्त काशी या नावाने हे गाव ओळखलं जाते आणि जे की ब्रह्मपुत्रा नदीकाठी आहे. आणि मित्रांनो, एक माजुली बेट आहे जे की नदीपात्रातलं बेट आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर स्थित आहे. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023 स्वाती नाईक यांना देण्यात आलेला आहे, ज्या की ओडिशा या राज्याचे आहे. त्यांनी नवीन तांदळाचे बियाणे शोधले. त्यांना बियाणा दीदी या नावानं सुद्धा ओळखलं जाते. त्याच पद्धतीनं मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सीड मदर म्हणून ओळखल्या जातात, त्या म्हणजे आपल्या राहीबाई पोपरे, ज्या की अहमदनगरमधील आहे. सीड म्हणजेच बीज माता म्हणून त्यांना ओळखलं जाते. आणि याचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील 54वा व्याघ्र प्रकल्प लक्षात घ्या, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प ठरला असून तो मध्य प्रदेशमधला 7वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. तर 53वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे रानीपूर, जो की उत्तर प्रदेशमध्ये येते. मित्रांनो, टायगर प्रोजेक्टला सुरुवात 1973 मध्ये झालेली होती. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि सध्या भारतामध्ये किती वाघ आहे असा जर प्रश्न आला तर उत्तर आहे 3167 वाघ आपल्या भारतामध्ये आढळतात. सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये वाघांची संख्या आहे. तर या पद्धतीनं आपण सप्टेंबरचे पूर्ण करंट अफेअर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्यासाठी पुढील सिरीज घेऊन येणार आहे. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.